पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली। हे महाकाय बंदर उभारण्यासाठी 76,200 कोटी इतका खर्च येणार आहे। त्याचा पहिला टप्पा 2029 मध्ये पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं। संपूर्ण देशातील सर्व बंदरांची जेवढी क्षमता आहे त्याहून अधिक क्षमता एकट्या वाढवण बंदराची असेल। जगातील टॉप 10 बंदरांमध्ये वाढवण बंदराचा समावेश होणार आहे। या बंदराला आतापर्यंत तीव्र विरोध स्थानिकांकडून करण्यात आलाय। वाढवण येथे उभारण्यात येणाऱ्या या महाकाय बंदरामुळे मासे वाढीसाठी असलेल्या गोल्डन बेट नष्ट होण्याची भीती स्थानिक मच्छीमारांकडून व्यक्त करण्यात येते। पाहूया। आम्हाला वाढवण बंदर नकोय आहे, कारण हे आमचं जन्मापासून आमची जमीन आहे आणि याच्यावरती आम्ही पोट भरू शकतो। आमच्या धंद्यावरती परिणाम होतो, हा आमचा व्हायला नाही पाहिजे। इथे रामभूमी आहे, इथे रामा दशरथ राजाचा पिंडदान झालेला आहे। ही पवित्र भूमी आहे, म्हणून आम्हाला वाढवण बंदर नको आहे। आम्ही हे बंदर कदापि होऊन देणार नाही, कारण तर जीवन मरणाचा प्रश्न आहे, हे रोजीरोटीचा प्रश्न आहे आणि आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे। आम्ही हे बंदर आम्हाला नकोय, आम्ही कदापि होऊ नाही देणार। आमचे मरते दम तक आम्ही बंदर होऊ देणार नाही। एक तर ग्रीन झोन आहे हा, की ज्याचा संपूर्ण मुंबई आणि संपूर्ण या विभागाला फायदा होतो। त्यामुळे म्हटल्याप्रमाणे की गोल्डन बेल्ट आहे, म्हणजे माशाचं चांगलं प्रत्युत्पादन इकडे होतं। बरोबर, समोर औषध केंद्र आहे, देशाच्या सुरक्षेला त्या ठिकाणी धोका आहे। डायमेकर्स आहेत, बागायतदार आहे, इकडचा चिकू हा पूर्ण जगामध्ये फेमस आहे। तर सगळ्या गोष्टी नष्ट होणार आहेत आणि जे काही दावे करतात म्हणजे की नुकसान होणार नाही, हे होणार नाही, तर आतापर्यंत असे अनेक प्रकल्प झाले, प्रत्येकाला अनुभव आहेच, त्यांचे दावे किती हे होतात। ते कायद्याने आम्हाला ज्या काही हे दिलेले आहेत, म्हणजे संरक्षण दिलेलं आहे, ते सुद्धा जुमानत नाही। हे खरं तर लोकशाही नाही, ही ठोकशाही चाललेली आहे या ठिकाणी। जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी स्थानिकांना आश्वस्त केलं। स्थानिक मच्छीमारांच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करतो, यातून जो काही रोजगार निर्माण होणार आहे त्यात 90% प्राधान्य स्थानिकांना दिलं जाईल असं वाघ म्हणाले। मच्छीमारांचे जे प्रश्न आहेत ते आपण तसंच, काही लोक तात्पुरते विस्थापित, काही मच्छीमारांना डोलनेट काही त्या जागेवरून हलवाव्या लागतील, त्यांना आपण योग्य कॉम्पन्सेशन देणार आहोत आणि अजूनही काही त्यांना पाहिजे असेल तर त्यासाठी आपण ओपन आहोत। 12 लाख जॉब इथे निर्माण होणार आहेत, त्यापैकी 90% हे जॉब सेमी स्किल्डमध्ये येतात, ते आपण लोकलमलाच लोकांना मिळणार आहेत। आज पण JNPA साठवण्यासाठी जमिनीचं काही नियोजन केलेलं नाही। प्रायव्हेट लोक येऊन करतात, CFS बनवतात, ते मॉडेलच आहे। कस्टमच्या प्रोसिजर खूप स्ट्रीमलाईन झालेल्या आहेत, त्याच्यामुळे आता आम्हाला JNPT मध्ये एकही कंटेनर थांबत नाही, 24 तासाच्या आत ते निघून जातात। त्याच्यामुळे साठवणुकीसाठी JNPT मध्ये जागा लागत नाही। त्याच मॉडेलवर हे पण आहे, हे तर अजून कार्यक्षम असणार आहे। पण ज्या CFS वगैरे बनतील तिथे भरपूर जागा आहेत, ज्या काय लागतील ते प्रायव्हेट लोक घेतील आणि मागणी तशा पुरवठ्याप्रमाणे येतील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।